अंबरनाथ लाखो शिवभक्तांचं श्रद्धास्थान, हजारो वर्षांहून अधिक जुना इतिहास आणि एक ऐतिहासिक शिव मंदिर। पण तुम्ही कधी विचार केलाय का, अंबरनाथ हे नाव नेमकं कसं पडलं असेल? चला जाणून घेऊयात। अंबरनाथचा इतिहास आपल्याला तब्बल 1000 वर्ष मागे घेऊन जातो। इसवी सन 1060 च्या सुमारास शिलाहार राजवंशातील राजा चित्तराज यांनी या भव्य शिव मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली। पुढे त्यांचे पुत्र मुमुन्नी यांनी हे मंदिर पूर्ण केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो। मग या शहराचं नाव अंबरनाथ कसं पडलं? इतिहासकारांच्या मते या ठिकाणी असलेल्या अंबरेश्वर म्हणजेच भगवान शिवाच्या मंदिरावरून या परिसराला अंबरनाथ हे नाव मिळालं। अंबर म्हणजे आकाश आणि नाथ म्हणजे स्वामी, म्हणजेच आकाशाचा स्वामी भगवान शिव। विशेष म्हणजे हे मंदिर भूमिज आणि हेमाडपंथी वास्तुकलेचा अप्रतिम नमुना मानलं जातं। एका विशाल दगडातून कोरलेलं हे मंदिर आजही जगभरातील इतिहासप्रेमींना आकर्षित करतं। मंदिराचा गाभारा जमिनीखाली आहे, तर त्याचं शिखर अर्धवट असल्यामुळे वरून थेट आकाश दिसतं। त्यामुळे या मंदिराचं गूढ आजही अनेकांना आकर्षित करतं। स्थानिक लोककथेनुसार पांडवांनी अज्ञातवासात हे मंदिर एका रात्रीत बांधलं, अशी ही आख्यायिका सांगितली जाते। मात्र याला ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही। काळ पुढे सरकला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अंबरनाथची ओळख बदलू लागली। भारत सरकारची ऑर्डनन्स फॅक्टरी आणि विम्को कारखान्यामुळे हे शहर महाराष्ट्रातील महत्त्वाचं औद्योगिक केंद्र बनलं। म्हणूनच अंबरनाथ हे फक्त एक शहर नाही, तर श्रद्धा, इतिहास, अद्भुत वास्तुकला आणि औद्योगिक विकास यांचा सुंदर संगम आहे। काही शहरं त्यांच्या इतिहासामुळे ओळखली जातात, तर काही शहरं त्यांच्या श्रद्धेमुळे। अंबरनाथ ही या दोन्हींची सुंदर सांगड आहे। तुम्हाला अंबरनाथच्या नावामागची ही गोष्ट माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि पुढच्या भागात महाराष्ट्रातील कोणत्या गावाच्या किंवा शहराच्या गावामागची गोष्ट तुम्हाला ऐकायला आवडेल तेही कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच गावाच्या नावामागच्या रंजक गोष्टी पाहण्यासाठी VRS मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।